काय सांगू शकत नाही, कोण कधी कुठं जाईल काय सांगता येते, माझ्या मनातलं ओळखू येते का? तुतारी का घड्याळ? नाही सांगू शकत नाही आम्ही, तुतारी बी नाही. कुणाला लागेल मिरचीचा ठसका? सुनेताई का सुप्रियाताई सुळे? आता दोघांना कसा ठसका लागेल? त्याला ताईंच्या मागे खूपच दांडीची गडबड आहे. आपण घोटाळा नको कराय. राजकारणात जत्रा शरद साहेबांची तुतारी. तुतारी अजित दादा माग पक्षाची ताकद बी आहे. दिसणारी जनता वेगळी आणि मतदान करणारी जनता वेगळी. बर अजित दादा साहेब काय गेले असतील बीजेपीत? त्यांना जरा लवकर मोठं व्हायचंय. अयो आजी गायन घेताय होय? हा काय म्हणते राजकारण? अजित पवारांना मतदान करणार, सुमित्रा बहिणीला. सुनेत्रा वहिनीला आणि सुप्रियाताईंना? सुप्रियाताईंना नाही करणार. नाही काम नाही केले? काम केली नाही काहीच काहीच काम केलं. अर्ज पाठवलेला सुद्धा त्याची उत्तरं नाहीत. उत्तर नाहीत का बरं? नाही आपण त्याच्यात नाही, त्या क्षेत्रात ही आहेत बघा, यांना विचारा. तिला काय पैशाचा अड्डा नाही ना? नाही त्याच्या पाय पडायचा राव माझा. 2024 ला कुणाच्या गायात हात पडणार? ती काही सांगू शकत नाही, ती जनता ठरवणार आहे ना. काय बापल्याकांची खुन्नत दाबून लागणार आहे बारामती मध्ये. पण ते म्हणतायत मला काही दिलं नाही. मग खरंच शरद पवार साहेबांनी इतक्या वर्षात त्यांना काही दिलं नाही का? आता त्यांच्या जीवाला माहिती दिलं का नाही दिलं, आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. पण जनतेला माहिती असेल ना. हाय की माहिती, जनते बी बघते नाही, दोघं बापले कमी बघतात की. मला बीजेपी नाही पाहिजे, आम्हाला तुतारी पाहिजे. आपण घड्याळीचे वेळ नव्हे ना. नाही घड्याळ नाही आम्हाला, आम्ही फक्त तुतारीवरच लक्ष आमचं. आमदारकीला आम्ही दादाला करू शकतो, पण खासदारकीला सुप्रिया सुळेच. वातावरण तर अजितदादा पवार. अजितदादा पवार बर 100%. 100%. अजितदादांचं सीट 2 लाख ते 2.5 लाख मतांनी फरकाने येणार आहे. 100% फिक्स आहे. नाही नाराजी दादा येणार नाही 100%. 100% दादा येणार. येणारा काळ हा सुनेत्रा वहिनीसाठी चांगला आहे. दोघालाही देणार, दोघालाही मतदान करणार ना मी. दोघालाही कसं? मग मी नवरा बायको म्हणल्यावर एक बायकोला सांगणार तिकडे कर, मी इकडे करणार. आपण येणार निवडून त्यांची त्यांनी बघतील ना. आणि मुलाला कुठे सांगणार? वंचित. मुलाला वंचित सगळ्याला देणार ना. रागच नको. राग नका ना. दादाचं मत अख्ख्या कुटुंब दादाच्या अख्ख्या उमेदवारांना मत देणार बर का. राग कोणी मानू नका. दादा की साहेब? नाही तसं नाही सांगता येत. तसं नाही. काय म्हणते राजकारण? काय नाही सांगता येत. काहीच नाही सांगता येत. राजकारणात नाही पडत आम्ही, आपल्या कंपनीच्या कामाच्या नादातच. शरद पवार साहेब. पवार साहेब. पवार साहेब. पवार साहेब. सुनीता पवार. सुनीताताई पवार. पवार साहेब, सुप्रियाताई. सुप्रियाताई. मग तू तरी फुकणार म्हणायचं? हो फुकणार ना 100%. शरद पवारांनी जे काही केले त्यासाठी सुचेता सुळे जी आहेत त्यांना झुकतं माप पडावं असं एकूण जनमानसातला मत आहे, असं मला वाटतं. पडेल असं वाटतंय मला. हे दोन्ही आम्हाला आवडीचे आहेत. आम्हालाच प्रश्न पडलाय काय करावं. दादा तिकडे गेल्यामुळे जनता नाराजच आहे, परंतु दोघांवर प्रेम आहे सगळ्यांचं. पवार साहेब का अजित दादा? काय सांगावं तरी तुम्हाला नाही, काहीच नाही. घरच्यांनी सांगितलं अजिबात आपलं प्रवास सुखाचा झाला पाहिजे. जनता हुशार आहे, त्यांना जनतेला निर्णय घ्यायला येतो. दादा की साहेब? लय टेन्शन घ्यायचं नाही, एकाच वाक्यात फक्त दादांना. दादा का बरं? नवीन ह्याच्या जनरेशन नुसार. साहेब दादा चांगले प्रश्न सोडवतात तरुणांचे का साहेब? साहेब. साहेब बारामतीत बारामती ठीक आहे, पवार साहेबांनी काम केलेलं भरपूर, परंतु आता चेंजेस आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बारामती सोडून दुसऱ्या स्टेटला पण पाहिजे ना आपल्याला. पण बारामतीत पवार साहेबांचा प्रभाव वाटतो का अजितदादांचा? तसं बघितलं तर पवार साहेबांचं. चालू द्या नाश्ता नका, डबे बंद करू. आम्ही काही खाणार नाही हो तुमच्या डब्यातलं. नाही. बरं तुम्ही कुठल्या? पुण्यातले. स्वारगेट. पुण्यात काय वातावरण? नाही सांगू शकत काही. नाही आयडिया नाहीये काही. आयडिया नाही. आम्ही तर म्हणलं तुम्ही ऍक्टिव्ह वाटता राजकारणात, तुम्ही म्हणता आयडिया नाही. म्हणजे आमचा कोण फेल जातोय म्हणायचं. बरं काय वाटतं एकंदरीत वातावरणात, दादा की साहेब? दादांचं. साहेब जरा कमी पडतील का? नाही साहेबच आपले. हा साहेब. पवार साहेब. आधी दादा विकासासाठी गेलेत का महायुतीत? महायुती 100%. बरं काय वाटतं, जर तुम्हाला काय वाटतं जनता कुणाला कौल देणार? शरद पवार साहेब. शरद पवार साहेब.
दादा तिकडे गेले ईडीच्या बॅने. बर म्हणजे भांडण घरात भांडण बीजेपीनेच लावलं आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की आज सर्वसामान्य जनता ह्याच्या बरोबर आहे, सुप्रियाताईंबरोबर. आता काय व्हायचं आता कुणाच्या पुढे सुप्रियाताईचा नंबर आहे की बर आजी दादांचा नाही का? दादाचा नाही. बर आम्हाला 5-5 हजार दिलं तर आम्ही मतदान करू ना तर दादा कोण घेईल. म्हणजे काय वाटतं कोण देईन तुम्हाला पैसे? दादा कोण बी घ्यायचं. बर काय वाटते पवार साहेबांचं वातावरण चांगलं आहे का दादांचं वातावरण चांगलं आहे? आम्हाला दोन्ही सारखेच. दोन्ही सारखेच. बरं विकास झालाय का बारामतीचा? झालाय ना. अजित दादा कसा जरी केला तरी आपला शरद पवार कशाला केला. बरोबर शरद पवारांनी लई उचलून धरलंय सगळ्याच. हा पण आता शरद पवारांना साथ घालाय कोण नाही राहिलं. मस्त घालते घालीत सगळे शरद पवाराच्या मागेच आहे सगळे. काय आता आम्हीच कन्फ्यूज आहे कोणाला द्यावं हे. का बरं? दोन्ही आमचेच नेते.